श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत। स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे। व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत। आजची आपली जी काही माहिती असणार आहे ती प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाची मानली जाणारी आहे, कारण आजची माहिती ही मकर संक्रांती निमित्त असणार आहे किंवा मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपल्या घरी जे हळदी कुंकू केलं जातं त्या संबंधीची असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका। तर बघा, येत्या 14 जानेवारी 2025 रोजी आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीपासून रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केलं जातं। आता रथसप्तमी येत आहे 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत। आता रथसप्तमी पर्यंत तुम्ही कधीही हळदी कुंकू करू शकतात, पण काही महिलांच्या घरी मकर संक्रांतीच्या दिवशीच हळदी कुंकू केलं जातं। आता ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करणं शक्य आहे त्यांनी आवर्जून करावं, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी नक्कीच रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकू केलं तरीही चालतं। आता एका घरामध्ये जर एकापेक्षा जास्त सवाष्ण असतील तर सगळ्यांनी मिळून एकदाच हळदी कुंकू केलं तरीही चालतं, प्रत्येकाचं वेगवेगळं करण्याची गरज नाही। आता ह्या संक्रांती निमित्त आपण जे हळदी कुंकू करतो त्याला खूप महत्त्व आहे, पण यामध्ये जर आपल्या हातून काही चुका झाल्या तर मग त्याचं पूर्ण जे फळ आहे ते आपल्याला प्राप्त होत नाही। अजाणतेपणे आतापर्यंत त्या चुका झाल्या असतील तर हरकत नाही, पण इथून पुढे आपल्याकडून त्या चुका होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर मकर संक्रांतीचं जे आपण वाण देत असतो किंवा मकर संक्रांतीच्या दिवशी जे हळदी कुंकू करत असतो त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी टाळायच्या आहे। आवर्जून काही गोष्टी जर काळजीपूर्वक आपण केल्या तर आपल्याला 100% त्याचं फळ प्राप्त होणार आहे, आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होणार आहे आणि घरामध्ये लक्ष्मी देखील कायमस्वरूपी टिकण्यासाठी मदत होणार आहे। तर मकर संक्रांतीला आपल्याला कुठल्या चुका करायच्या नाही, कुठल्या वस्तूंचं दान करायचं नाही, हे सविस्तररित्या आपण जाणून घेऊया। तर बघा, हळदी कुंकू म्हटलं तर प्रत्येक महिलेला फार उत्साह असतो। आपण हळदी कुंकवासाठी विविध प्रकारची तयारी करतो। रांगोळी कशी काढावी, साडी कुठली नेसावी आणि मुख्य म्हणजे वाण काय द्यावं याविषयी सगळी काही आपली तयारी झालेली असते। पण इथेच एक आपली चूक होते, ती अशी की वाण देण्याच्या बाबतीत आपण थोडीशी गल्लत करतो आणि स्वस्तात मस्त काय मिळेल हेच आपण शोधतो आणि स्वस्तात मिळण्यासारख्या कुठल्या गोष्टी असतात तर प्लास्टिकच्या वस्तू असतात। आता प्लास्टिकचं तुम्ही मार्केटमध्ये गेला तर प्लास्टिकच्या वस्तू भरपूर प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते अगदी स्वस्तात आपल्याला मिळतात। त्यामुळे विविध प्रकारच्या वस्तू आपण घरी घेऊन येतो, दिसायलाही आकर्षक असतात आणि एक प्रकारे आपल्याला घेतल्याने त्या वस्तू मिळाल्याने आपली थोडीशी पैशांची बचत होते आणि आपल्याला ते परवडतं देखील। हा सगळा विचार करून आपण प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करतो। अर्थात आपल्या खिशाला परवडेल अशाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे, पण तरीही आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू घ्यायच्या नाही, ही एक कटाक्षाने गोष्ट पाळायची आहे। बघा, आपल्या हिंदू धर्मामध्ये प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये साधं देवाला आपण नैवेद्य देखील दाखवत नाही किंवा आपण जेवण वगैरे करतो त्यासाठी देखील प्लास्टिकचा वापर हा आपल्याला करायला नाही सांगितलेला, निषिद्ध मानलेला आहे। त्यामुळे आपल्याला प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर या ठिकाणी करायचा नाही। आता आपण हळदी कुंकवाचं वाण देणार आहोत, त्यामुळे त्या वाणाला देखील विशेष महत्त्व आहे, म्हणून हे वाण देताना प्लास्टिकचा समावेश त्यामध्ये चुकूनही करू नका। भलेही तुम्हाला दुसरी वस्तू घ्यायची आहे ती फार महागडी न घेता स्वस्तातली घेतली, अगदी कमी किमतीची घेतली तरीही चालणार आहे, पण ती प्लास्टिकची नको। कारण हळदी कुंकू करताना बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं पाहायला मिळतं की शेजारचीने ही वस्तू दिली मग आपणही तशाच प्रकारची द्यायला हवी किंवा त्यापेक्षा जास्त महागडी द्यायला हवी असा अट्टहास असतो। पण आपला मूळ उद्देश याच्याशी त्याच्याशी तुलना करण्याचा नसून फक्त आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा सौभाग्याचा हा उत्सव जो आहे तो चांगल्या पद्धतीने पार पडावा इतकाच आहे। त्यामुळे कोणी काय केलं किंवा कोणी काय दिलं याला महत्त्व न देता आपल्या परिस्थितीनुसार आपण काय देऊ शकतो याचा विचार करायचा आणि अगदी आनंदाने मन मोकळेपणाने हा सण साजरी करायचा किंवा हा जो उत्साह आहे हळदी कुंकवाचा तो साजरी करायचा। त्यामुळे खिशाला परवडेल अशाच प्रकारची वस्तू घ्यायची, पण ती प्लास्टिकची घेता कामा नये। मग स्टीलमध्ये तुम्ही साधे चमचे जरी घेतले तरीही चालणार आहे, पण वस्तू घेताना देखील विशेष काळजी घ्यायची ती अशी की काटे चमचे घ्यायचे नाही। साधे चमचे तुम्ही घेतले तर हरकत नाही, पण काटा चमचा जो असतो तो तुम्हाला घ्यायचा नाही। किंवा पिझ्झा कटर असतं किंवा टोकदार वस्तू असते, कैची असते, सुरी असते, ह्या ज्या वस्तू आहेत त्या देखील आपल्याला घ्यायच्या नाही, ज्याने आपण काहीतरी कापतो काहीतरी तोडतो अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला चुकूनही घ्यायच्या नाही। त्यामुळे घेताना तुम्ही एखादी छोटी प्लेट घेऊ शकतात किंवा चमचे, मगाशी सांगितल्याप्रमाणे चमचे घेऊ शकतात, वाट्या घेऊ शकतात। या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी वस्तू घेऊ शकतात, अगदी किसनी देखील चालते, पण कटर वगैरे असे जे प्रकार आहेत ते आपल्याला घ्यायचे नाही, ज्याने आपण काहीतरी कापतो किंवा काहीतरी तोडतो अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला घ्यायच्या नाही।
त्यानंतर आजकाल हळदी कुंकवाला खाद्यपदार्थांचं देखील वाटप केलं जातं। आता बघा काही ठिकाणी शेंगदाणे, अर्धा किलो शेंगदाणे, पाव किलो शेंगदाणे असे पाऊच देखील दिले जातात किंवा साखरेचं दान केलं जातं। त्याचा अर्थ काय तर प्लास्टिकच्या वस्तू आपल्याला कधीही उपयोगात येत नाही, अशाच त्या घरामध्ये पडून राहतात, म्हणून तो एक चांगला विचार आहे। असं जर कोणी करत असेल तर खरंच खूप चांगली गोष्ट आहे। त्यामध्ये नक्कीच तुम्ही करू शकता, साखर, शेंगदाणे ह्या गोष्टी देऊ शकतात, तीळ देऊ शकतात, पण यामध्ये जर तुम्ही तेलाचे छोटे पाऊच देण्याचा विचार करत असाल तर हे देखील चुकीचं आहे। तेल आपल्याला ह्या काळामध्ये कुणालाही द्यायचं नाही। तेल दिल्याने आपला जो केतू आहे किंवा जो शनी आहे तो खराब होऊ शकतो। अर्थात आपण शनी मंदिरामध्ये तेलाचं दान करत असतो, कारण आपली साडेसाती असते किंवा शनी संबंधी जे काही नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतात ते जाण्यासाठी आपण तेलाचं दान करत असतो। पण ह्या संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये चुकूनही तुम्हाला तेलाचं दान करायचं नाही, हे लक्षात घ्या। या व्यतिरिक्त तुम्ही दुसरी एखादी वस्तू नक्कीच देऊ शकता। त्यानंतर बऱ्याचदा झाडूचं दान केलेलं खूप महत्त्वाचं मानलं जातं किंवा झाडूचं दान केल्याने आपल्याला खूप पुण्य पदरी पडतं असं तुम्ही ऐकलं असेल, पण ते कुठे तर मंदिरामध्ये जेव्हा आपण झाडू दान करतो तेव्हा निश्चितच आपल्या भाग्यरेषा ज्या आहे त्या बळकट होऊ लागतात किंवा आपल्याला भाग्याची साथ लाभते, माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि ते 100% बरोबर आहे। पण संक्रांतीच्या निमित्ताने जर तुम्ही मंदिरात कुठे झाडू देणार असाल तर हे देखील चुकीचं आहे। या संक्रांतीच्या काळामध्ये किंवा रथसप्तमीपर्यंत तुम्ही चुकूनही एखाद्या मंदिरात झाडू दान करू नका। तुम्हाला द्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्यानंतर एखाद्या शुक्रवारी नक्कीच देऊ शकतात, पण ह्या कालावधीमध्ये तुम्ही झाडूचं दान करू नका। त्यानंतर कपडे दान करावे हे तुम्ही ऐकलं असेल आणि आवर्जून ह्या काळामध्ये कपडे दान करण्याला, वस्त्र दान करायला विशेष असं महत्त्व आहे। त्यामध्ये मग उबदार कपडे आहे, ब्लँकेट आहे, चादर आहे किंवा मग लहान मुलांना आपण स्वेटर वगैरे देऊ शकतो। निश्चितच आपण हे कपडे जर दिले तर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होत असतं। पण कपडे दान करताना देखील एक विशेष काळजी अशी घ्यायची आहे की बऱ्याचदा काय होतं की आपल्या घरात लहान मुलं असतात किंवा आपलेच जुने कपडे असतात, ते अगदी व्यवस्थित असतात, मग ते धुवून स्वच्छ करून आपण इतर वेळेस त्या लोकांना देत असतो ज्यांना गरज आहे त्यांना। पण इतर वेळेस तुम्ही असं करू शकतात, पण या संक्रांतीच्या काळामध्ये जर तुम्हाला कपडे दान करायचे असतील तर तुम्हाला नवा कोरा करकरीतच कपडा दान करायचा आहे। आपण एकदा जरी तो कपडा घातलेला असेल, धुतलेला असेल तरीही तो तुम्हाला दान करायचा नाही, कारण ह्या काळामध्ये आपण जे दान करत असतो तेच आपल्याला पुन्हा परत मिळत असतं। त्यामुळे आपण देताना विचार करायचा आहे, आपल्याला जे मिळाल्याने आनंद प्राप्त होईल अशाच वस्तू दान करायच्या आहे। तर तुमच्या घरामध्ये जुने कपडे वगैरे असतील तर ते तुम्ही दान करण्याचा विचार करत असाल तर नंतर कधीतरी करा, पण त्यामध्ये देखील ते कपडे व्यवस्थित आहे का, फाटलेले तर नाही ना, ही काळजी घेऊन आपल्याला त्या कपड्यांचं दान करायचं असतं। ही देखील विशेष काळजी आपल्याला घेणं गरजेचं असतं। आणि समजा जर तुम्हाला ह्या काळामध्येच कपडे दान करायचे असतील तर तुम्ही नवीन विकत घ्यायचे आहे आणि न धुता ते त्या लोकांना दान करायचे आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही दान केलं तरच त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे। त्यानंतर लोखंडाची वस्तू देखील आपल्याला दान करायची नाही। लोखंडाची वस्तूमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे टोकदार ज्या वस्तू असतात, कैची वगैरे असते, हा देखील त्यातलाच प्रकार येतो, त्यामुळे तशा प्रकारच्या वस्तू आपल्याला दान करायचं नाही, ही देखील विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे। तर स्वामी भक्त हो, आता हळदी कुंकू करताना आपल्याला कुठल्या गोष्टी द्यायच्या नाही हे तुमच्या लक्षात आलं असेल तर मग हा प्रश्न पडतो की नेमकं द्यावं काय। तर हे बघा, तुम्हाला जर दान करण्याची इच्छा असेल तर स्टीलची भांडी तुम्ही देऊ शकतात, अगदी छोटी वाटी जरी घेतली तरीही चालतं, कारण फार सोन्या नाण्याच्या वस्तू देणं प्रत्येकाला आजच्या काळामध्ये शक्य नाही, पण स्टीलची वाटी, स्टीलची डिश तुम्ही नक्कीच देऊ शकतात। या व्यतिरिक्त तुम्हाला काही द्यायचं असेल तर तुम्ही देवाच्या काही धार्मिक गोष्टी देखील देऊ शकतात। आता अर्थात तुमच्या घरी येणाऱ्या बायकांना त्या गोष्टींची आवड असायला हवी, जसं की आपण स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ देऊ शकतो, विष्णू सहस्रनामाची पोथी जर महिलांना वाटली तर निश्चितच त्यांच्या घरामध्ये कधीतरी ती सेवा होणार आहे आणि त्यांच्या घरी जर ती सेवा झाली तर निश्चित त्याचं फळ तुम्हाला देखील प्राप्त होणार आहे। त्यामुळे तुम्ही अशा प्रकारच्या वस्तू देऊ शकता। या व्यतिरिक्त धूपचे पाकिट आहे किंवा तुळशीची माळ आहे, ज्या कुठल्या गोष्टी आपल्या देवघरासंबंधी येतात त्यातल्या ज्या तुम्हाला परवडणार आहे त्या तुम्ही नक्कीच इतरांना देऊ शकतात। फक्त मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या घरामध्ये त्या सेवा होतात का, अगदीच नास्तिक व्यक्ती आहे आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला जर एखादा ग्रंथ देत असाल तर हे चुकीचं आहे, कारण ती व्यक्ती ती सेवा करू शकत नाही। मग अशा नास्तिक व्यक्तीला जर तुम्ही अशा प्रकारचं पुस्तक देत असाल, ग्रंथ देत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे। त्यामुळे तुमच्या आजूबाजूच्या व्यक्ती तुम्हाला नक्कीच ठाऊक असतात की त्या सेवा करतात की नाही करत, थोडीफार जरी सेवा करत असतील तर तुम्ही त्यांना त्या वस्तू नक्कीच देऊ शकतात। या व्यतिरिक्त वस्त्रदानाला महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही रुमाल जरी दिलात तरीही चालणार आहे, एक प्रकारचं ते वस्त्रदानच असतं। तर स्वामी भक्त हो, अशा प्रकारे तुम्ही योग्य त्या वस्तू निवडायच्या आहे, त्यांना विशेष काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्या घरामध्ये हळदी कुंकू करून अशा प्रकारच्या वस्तू दान करायच्या आहे। या व्यतिरिक्त जर तुम्हाला कॅलेंडर
हळदी कुंकवाचं वाण म्हणून द्यायचं असेल तर ते देखील तुम्ही देऊ शकतात। कॅलेंडरमध्ये देखील छोटे कॅलेंडर देखील उपलब्ध असतात, तशा पद्धतीचं कॅलेंडर दिलं पण त्यामध्ये जर सगळ्या धार्मिक गोष्टी दिलेल्या असतील आणि अशा प्रकारचं कॅलेंडर किंवा दिंडोरी प्रणित केंद्रानुसार जे आपलं कॅलेंडर आहे ते देखील तुम्ही दिलं तरीही हरकत नाही। तर स्वामी भक्त हो, आता या ठिकाणी तुम्हाला फक्त गोष्टी सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आपल्याला आर्थिक क्षमतेनुसार ज्या गोष्टी परवडणार आहेत त्याच आपल्याला द्यायच्या आहे। फक्त प्लास्टिक आपल्याला अवॉइड करायचं आहे, धारदार वस्तू, लोखंडी वस्तू अशा वस्तू देखील आपल्याला अवॉइड करायच्या आहे। असं केल्याने निश्चितच आपल्या घराची भरभराट होण्यासाठी देखील मदत मिळत असते। फक्त करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याने आपल्याला देखील काहीतरी समाधान लाभेल अशाच प्रकारच्या वस्तू दान करायच्या आहे। तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा। याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील कमेंट करून विचारा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन। चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।